मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले आहेत एक लेखक ज्यांनी फक्त पुस्तकं लिहिली नाहीत तर जंगल सफारी सोबत अनेक अनुभव अनुभवले। तर आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत। त्यांची पुस्तकं फक्त भारतात महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली नाहीत किंवा प्रकाशित झाली नाहीत तर इंग्लंड सारख्या ठिकाणी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। तर त्यांचा सगळा जीवन प्रवास आज गप्पा मारणार आहोत। चला तर मग नमस्कार सर। नमस्कार। मी तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। थँक्यू। आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया। हो। साहित्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली? साहित्याची आवड मी शाळा शिकत असल्यापासून, म्हणजे कारण मला 5 मैल रोज चालावं लागायचं आणि निसर्गातून जाताना आजूबाजूचा जो निसर्ग मी पाहत होतो किंवा समोरच्या बाजूला काही किल्ले होते, आजूबाजूला होते, याचा एक परिणाम निश्चितपणे मनावर होत गेला आणि असं वाटायला लागलं की हे जिवंत साहित्य आपण शब्दांमधून कुठेतरी आणलं पाहिजे। आणि मी जेव्हा कॉलेज जीवनामध्ये गेलो तेव्हा तिथे मी सुरुवात केली आणि बालकवींच्यावरती पहिला लेख लिहिला आणि तो गावकरीमध्ये त्यावेळी छापूनही आला आणि तिथून मग माझी आवड निर्माण झाली आणि मग मी लिहित गेलो। आणि कॉलेजमध्ये जीवनामध्ये असतानाच माझी काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्याचा मला खूप म्हणजे आनंद वाटतो की हे मी अनुभव त्याच्यामध्ये मांडू शकलो। आणि साहित्य हे अनुभवावर आधारित असेल तर त्याला अधिक वेटेज आहे, त्याला अधिक महत्त्व येतं, त्याला अधिक लोक प्राधान्य देतात, तर ते मी करायचा प्रयत्न केलेला आहे। अच्छा, आपलं जेव्हा पहिलं पुस्तक छापलं गेलं तर त्या संदर्भात मला ऐकायला आवडेल सर। माझं पहिलं पुस्तक समज उमज नावाचं होतं आणि ते पुण्याला स्नेहवर्धन प्रकाशन म्हणून आहे, त्याने ते प्रकाशित केलं। मी विचार केला की आपण इतकं वाचलेलं आहे, वाचनाची आवड लहानपणापासून होती आणि वाचनाला दिशा नव्हती, म्हणजे कितीतरी वाचलं मी आणि सर्व तऱ्हेचं वाचलं, म्हणजे हिंदीपासून इंग्लिशपर्यंत वाचलं। त्यामुळे असं वाटायला लागलं की नाही, हे जे वाचन आहे या वाचनाचा आपल्याला लोकांपर्यंत जर काही वापर करता आला, लोकांना सांगता आलं, समजावून सांगता आलं, त्याला काही आशय सांगता आला तर ते अधिक चांगलं होईल। आणि म्हणून मी समज उमज हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये मी जे वाचलं त्या वाचनातून मला काय कळलं आणि नेमकं त्यात काय आहे सांगायचा मी प्रयत्न केला आणि ते मला इतका आनंद झाला की पहिलं पुस्तक आपलं आलं। त्याच्या आधी मी वृत्तपत्रातून लिहित होतो, लिहिलेलं आहे, खूप लिहिलेलं आहे, पण त्याला बंधन होतं, या पुस्तकाला माझ्या बंधन होते, तर मी जेवढं लिहीन तेवढं ते छापणार होते आणि त्यामुळे मला खूप काही याच्यामध्ये लिहिता आलं। त्यानंतर मी गाज लिहिलं। गाज हे समुद्राच्या भागाचं वर्णन, ज्यावेळेला मी प्रवास केला आणि ज्यावेळेला ते रात्रीच्या वेळेला समुद्राच्या काठी जाऊन मी बसून अनुभव घेतला, तो जो आवाज आहे त्या आवाजामधला काही अर्थ शोधायचा मी प्रयत्न केला। तो गाज आहे, जीवन हे एक गाज आहे आपलं आणि तो गाज शोधण्याचा प्रयत्न मी जेव्हा त्या प्रवासात केला ते मी पुस्तक गाज म्हणून लिहिलं। ते त्यांनीच प्रसिद्ध केलं आणि त्याही पुस्तकाला चांगली प्रसिद्धी मिळाली। म्हणजे मला वाटते सांगली कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे 2 पुरस्कारही त्या पुस्तकांना लाभले त्या काळात आणि मला खूप आनंद झाला की आपल्याला लिहिता येतं याचा आनंद हा अधिक असतो आणि मग लोकांवर पोचता येतो हा वेगळा आनंद आहे, पण तो मी घेतलेला आहे आणि मला तो खूप बरा वाटतो। अच्छा सर, तुम्ही आता बोलता बोलला की तुम्हाला निसर्गात रमण्याची आवड आहे, तर हा प्रवास जो होता ज्याचा अनुभव तुम्हाला लिखाणात करता येत होता किंवा एक्सप्रेस होता येत होतं, तर हा निसर्ग आणि नंतर जंगलापर्यंतचा प्रवास कसा होता मग तुमचा? मी जेव्हा लेखन करण्यासाठी फिरायला लागलो आणि अनुभवांची व्याप्ती जर वाढत नसेल तर लेखनाला दिशा येत नाही आणि म्हणून अनुभव घेण्यासाठी मी खूप फिरलो, खूप म्हणजे लाखो किलोमीटर मी फिरलो आहे आणि त्याच्यात आलेले अनुभव मग ते जंगलातले होते, डोंगरदऱ्यातले होते, समुद्राचे होते, भागातले होते, विभागामध्ये गेलो, वेगळ्या भाषेमध्ये गेलो आणि ते पाहिलं की ह्या सर्व गोष्टींचा वापर आपल्याला आपल्या मराठीमध्ये करता येईल, आपल्या साहित्यामध्ये करता येईल आणि लोकांपर्यंत ते पोहोचायचं। शेवटी लिखाण हे लोकांच्यासाठी आहे, म्हणजे त्यांना ते कळावं। मला जे काही कळले ते तिथेपर्यंत पोहोचलं तरी चालेल, ते स्वीकारतील न स्वीकारतील हा त्यांचा भाग आहे, पण तिथेपर्यंत नेण्याचा प्रयत्न मी केला। आणि हे फिरत असताना जंगलामध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की जंगल हे वेगळं जीवन आहे आणि वास्तव जीवन जगत असताना, म्हणजे कॉलेजमध्ये असताना, नंतर मी नोकरीला लागलो त्यावेळेला आजूबाजूच्या माणसांमध्ये मी फारसा रमलो नाही। त्याचे कारण होते काही मला अनुभव असे आले
की या माणसांपेक्षा जरा आपण निसर्गामध्ये रमायचा प्रयत्न करू की जिथे आपल्याला समाधान मिळेल, जिथे आपल्याला काही शांतता मिळेल. आणि मग मी साधारणतः एक ध्येय ठरवून टाकलं की आय लव्ह नॉट मॅन द लेस बट नेचर मोर. माझं माणसांच्यावरती प्रेम कमी नाही, पण निसर्गावरती माझं जास्त प्रेम आहे. आणि मग मला जाणवायला लागलं की निसर्गात इतकं काही आहे की ते आपण एका जीवनात ते घेऊ शकत नाही. आणि मग जेवढं काही मला घेता आलं किंवा जेवढं मला पाहता आलं, अनुभवता आलं, ते मी गाज, समज उमज किंवा नंतरच्या लोहारो वानरो देश नावाची माझी कादंबरी आहे, ती डार्कनेस कॉन्कर्स ही त्याच्यानंतर झाली. याच्यामध्ये त्या सगळ्या अनुभवांचा मी वापर करायचा प्रयत्न केला. म्हणजे जंगल कसं असतं, जंगल आपली कल्पना जंगलाची वेगळी आहे, आपली कल्पना फॉरेस्ट आणि जंगल याच्यातला फरक आहे आपल्याला झटकन कळत नाही. पण या जंगलातले जे अनुभव आहेत ना, या अनुभवाला तोड नाही. आणि तिथे तुम्हाला अगदी म्हणजे कसलीही भीती न बाळगताच जावं लागतं. भीती बाळगून तुम्ही जंगलाचा अनुभव नाही घेऊ शकत. मग तिथे तुम्हाला तो पूर्णपणे घेता येत नाही. आणि जर तो घेता येत नसेल तर ते अनुभव तुम्ही शब्दांमध्ये मांडूही शकणार नाही. आणि म्हणून मी ठरवलं होतं की जे आपलं असेल ते. आणि या ध्येयाने मी खूप फिरलो. आणि केवळ बफर झोनमध्ये असं नाही, तर जे प्राणी तिथे जे वास्तव करतात, राहतात, इकडे तिकडे फिरतात, त्या ठिकाणापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मी पाहिलेलं आहे जवळून काही अस्वलं म्हणा, गवे म्हणा, हरणं म्हणा, यांना मी जवळून पाहिलेलं आहे. आणि ती प्राणी आपण म्हणतो बाहेरच्या विश्वामध्ये की ते क्रूर आहेत, पण मला असा कुठेही एकदाही एवढ्या फिरण्यामधल्या लाखो किलोमीटरच्या प्रवासात असा मला कुठे अनुभव आला नाही. तुम्हाला आलेला एखादा अनुभव आहे जो स्मरणात राहिला आहे, अजूनही कधीही विसरू शकणार नाही, असा एखादा अनुभव ऐकायला मला सर नक्की आवडेल. म्हणजे आता त्याला प्राणी म्हणूया, पण साधा सरपटणारा प्राणी आहे. पण उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी एका जंगलात गेलेलो होतो. आणि तिथे दुपारच्या वेळेला जरा विश्रांती घ्यायची म्हणून मी असं झाडाखाली झोपलो होतो. आणि मी कपडे वगैरे काढले होते, कारण उन्हाळा होता भयानक, म्हणून कपडे बनियान वगैरे काढून झोपलो शांत. पण छातीवर मला असं फार गार काहीतरी लागायला लागलं. इतकं गार होतं की त्या गार या शब्दाचा अर्थ मला आजही सांगता येत नाही, इतकं ते गार आहे. असा वेटोळ घालून बसलेला साप मी पाहिला आणि क्षणभर मी घाबरलो. कारण साक्षात मृत्यू माझ्या छातीवर आहे आणि आपण इथे काहीच करू शकणार नाही, कारण माझ्याकडे काही हत्यार नाही. पण मी शांत बसलो. म्हटलं ठीक आहे, आता आपलं जर इथे मृत्यू असेल तर येणार. पण त्याला काय बुद्धी झाली, सुबुद्धी झाली. आणि मी एका अंगावर झाल्यानंतर तो साप खाली पडला. तो काही मला चावला नव्हता, तो निघूनही गेला असता. आणि मग त्यानंतर मी ठरवलं की कुठल्याही प्राण्याला जंगलात कितीही आपल्यावर प्रसंग आले ते आपण त्याला मारायचं नाही. तो त्याचं जीवन त्याला जगू द्यायचं. आपल्याला जीवन देण्याचा अधिकार नाही, जीवन घेण्याचाही नाही. मग तो आपण जर घेत नसू आणि ते पाहत असू, त्याच्यानंतर मी कुठल्याही प्राण्याला कधीही मारलं नाही. पण असे अनुभव आले. एकदा तर मी शाली नावाची एक नदी आहे सांगली जिल्ह्यामध्ये, तिचा उगम बघायला आम्ही गेलो. उगम कुठे आहे, नदी आहे हेच लोकांना माहीत नाही. मग आम्ही तांदूळवाडी म्हणून आहे, तिथे वारणा आणि त्या नदीचा संगम आहे. त्या संगमाजवळ एक जागा आहे की तिथे दगड त्यांनी बांधून दाखवलं की ही शाली नदी आणि ही वारणा नदी. त्या नदीच्या तोंडापासून आम्ही पाठीमागे 7-8 किलोमीटर चालत गेलो. तांदूळवाडीच्या भागाच्या बाजूला म्हणजे बहादूरवाडीच्या बाजूला आम्ही जाऊन पोहोचलो. आणि तिथून मी बघितलं तर तिथे जरा ओलसरपणा होता. म्हटलं हे उगमाचा भाग आहे. आणि मग आम्ही कुठे आहे तर मध्ये आहे. मग आम्ही वर जायसाठी मी आणि माझा ड्रायव्हर उभारलो, रिक्षा घेऊन गेलो होतो आम्ही. आणि जाणवलं असं की उंच डोंगरावर बिबट्या आमच्याकडे बघत होता. बापरे. साधारणतः आमचं अंतर 150-200 फुटाचं असेल. मग त्यानं ठरवलं असतं तर त्यानं आमच्याकडे त्यानं झेप घेतली असते. मग आम्ही दोघांनी ठरवलं आता पळता तर मला येत नाही. मग म्हटलं आपण इथं उभा राहू, शांतपणे उभा राहू. आपण त्याला काही त्रास दिलेला नाही, त्याला काही आपण दिवस राहिला नाही, तो काही करणार नाही. पण माझ्या ड्रायव्हरला भीती वाटायला लागली ना की काही सांगता येत नाही, काही येईल. मी म्हटलं तुला जायचं असेल तो रिक्षात बस, पण मी इथून हलणार नाही.
अर्धा पाऊण तास तो आमच्याकडे बघत होता आणि आम्ही त्याच्याकडे बघत होतो, पण बिचाऱ्यानं आमच्याकडे येण्याचं धाडस केलं नाही, किंवा आम्हाला संधी दिली जीवन जगायची आणि आम्ही तिथून निघालो. पण हे अनुभव निश्चितपणे काहीतरी सांगून जातात. अगदी. आणि एक प्रकारचं धैर्य आपलं येतं. माणसाला काय माहीत मॅडम, की माणसाला एकच प्रकारची भीती आहे, मरणाची. सर्व फक्त मरणाची भीती आहे. बाकी कसलीही भीती माणसाला नाही. माणूस त्याच्यावरती विजय मिळवू शकतो असा विश्वास आहे. पण मृत्यू असा आहे की जो आपल्याला टाळता येत नाही आणि तो आल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आणि तो तर खरा आपला मित्र आहे. पण हे स्वीकारायला मन तयार होत नाही. हे मन जेव्हा आपण स्वीकारू, हे मत जेव्हा आपण स्वीकारू, तेव्हा जंगलात फिरणं अत्यंत सोपं आहे. कारण तिथे मिनटाला मृत्यू आहे. कोणता प्राणी का मारेल काही आपल्याला सांगता येत नाही. पण कधीही आजपर्यंत माझ्या इतक्या 20-25 वर्षाच्या प्रवासामध्ये जंगलातल्या असं मला कधी वाईट अनुभव आला नाही. सर, आता आपण म्हटला की नदीच्या उगमापर्यंतचा जो प्रवास आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा, त्या दरम्यान अशी काही कल्पना वगैरे सुचली का, किंवा नवीन काहीतरी, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. मी चांदोली धरण बघितलं आणि मला असं वाटलं की आपण ह्या नदीचा आपण अभ्यास करावा आणि आपण या उगमापर्यंत जावं. ते पाथरपंजी म्हणून गाव आहे त्या जंगलामध्ये, की जिथे अत्यंत छोटी लोकवस्ती आहे. आणि तिथून एक 2 किलोमीटर अंतरावर पश्चिमेच्या बाजूला मोठ्या डोंगरांची रांग आहे, दाट जंगल आहे. तिथे जाणं आधी जाताही येत नाही, कारण ती परवानगी लागते. पण जाताना जंगलाचाच भाग असल्यामुळे जाणं तसं धोक्याचंही आहे, थोडंच कष्टाचंही आहे. पण मी तिथेपर्यंत पोहोचलो, त्या नदीच्या उगमापर्यंत. छोटीशी धार बघितली आणि मग तिचा फोटो घेत आलो. आणि मग जाणवलं की ती पुढे आल्यानंतर मग ती शिराळ्याकडे चांदोलीमध्ये आली, मोठा आकार झाला. पण ती येत असताना छोटीच आहे. पण ते पाणी आणि मग ती या पाण्यावरती आपलं बाहेरची 22 गावं, 222 गावं जगत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. मी या पाण्याचा आपण अभ्यास करावा म्हणून मी ठरवलं की वारणेचा संगम, उगम ते संगम असा भाग घ्यायचा. आणि त्या उगमा तिथे गेल्यानंतर मला तिथल्या लोकांनी खूप सहकार्य केलं. त्यातले जे गावकरी आहेत काही थोडेफार, त्यांनी सांगितलं बाबा हे पाणी पावसाळ्यात आम्हाला त्रास होतो, आम्हाला इकडे जाता येत नाही. पण त्या त्रास सहन करूनसुद्धा ती माणसं त्या काठावर राहिलेली आहेत. आणि ते पाणी जेव्हा पुढे येतं तेव्हा मग काही एक असं मोठं तलाव तयार झालेलं आहे, त्यातनं ते पाणी परत पुढे येतं. आणि मग वारण्याला काही इतर नद्या मिळालेल्या आहेत, त्या अशा मिळून पुढं धरणपर्यंत आलं. आणि मग त्या 22 पैकी 75 गावांचा अभ्यास करायचा ठरवला. कारण त्यामध्ये मला बदल दिसले, शैक्षणिक दिसले, सांस्कृतिक दिसले, सामाजिक दिसले. अर्थात ते फक्त नदीच्या पाण्यानेच झाले असं माझं म्हणणं नाही, पण नदीच्या पाण्याचा मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला आणि तो त्याने स्वीकारून ते जीवन जगतायत याचं मला मोठं कौतुक वाटलं. आणि तो प्रकल्प मी जवळजवळ संपूर्ण पुरा करत आणलेला आहे. तो मी फक्त एकटाच करतो आहे, त्याला कोणाचं सहाय्य मी घेतलेलं नाही. आणि तो पूर्ण झाल्यानंतर शासनाला देण्याची माझी इच्छा आहे. आताही तुम्ही वयाच्या 81व्या वर्षी प्रवास करताय किंवा जंगलांमध्ये जाताय, तर यावेळी भीती वाटत नाही का? म्हणजे मृत्यूला भिवू नये असं म्हणता, पण तरीही वाटत असतं की बाबा ह्या वयात कसं जायचं, यामागची नेमकी प्रेरणा काय आहे? मृत्यू हा येणार हे एकदा मी ठरवलं. कारण मला 2012 साली मी दिल्लीहून गावी येत होतो, सांगलीला येत होतो. आणि रात्रीचे साधारणतः 1-1:30 वाजलेला होता. आणि मी घरी फोन केला की मी आलो, एक 10-15 किलोमीटर अंतरावर आहे, घरी येतो. पण तेवढ्याच वेळात एक प्रचंड मोठा अपघात झाला. आणि माझं जे आजचं शरीर आहे हे सगळं जोडलेलं आहे, मी सगळं मोडलेलं होतं. मी मेलो असं समजूनच डॉक्टरने उपचार करायचं बंद करून घरी पाठवलं होतं. पण मी मनाने ठरवलं होतं की आपण मरायचं नाही, जगायचं ह्याच्यातनं. आणि ज्या अपघातातून मी बाहेर पडल्यानंतर मला मृत्यूचा भय कमी झाला. मला वाटलं मृत्यू येणारच आहे, आज नाही उद्या येईल. आजचा मृत्यू टळला, उद्याचा येईल. त्याच्यानं 4दा अपघात झाले, पण 4ही वेळा मी सही सलामत सुटलो. म्हणजे लागलं, मला हातपाय मोडले, मला चालता आलं नाही, 2-3 महिने मला झोपावं लागलं. साधारण या कणकवलीजवळ रामगड म्हणून एक आहे, किल्ला आहे.
आम्ही एकदा तिथे दुपारच्या वेळा पोहोचलो आणि गावातल्या लोकांना विचारलं बुवा आम्हाला गडावर जायचं आहे तर कसं जाता येईल आम्हाला. तर म्हणाले रस्ता नाही, तुम्ही आडवाटाने असं जाऊ शकाल पण झाडं जी आहेत ना ती अशी पक्की नाही आहेत, म्हणजे घट्ट बसले आणि तुम्ही झाडांना धरून जावाल. पण माझ्यावरच्या मित्राला मी म्हटलं हो आपण जायचं, इतक्या लांब आपण आलो आहे, किल्ला सोडायचा नाही. मी म्हणालो हा काय मला असं वाटलं की आपण उठलं पाहिजे. आम्ही उठलो आणि मग तिथे आम्ही जात असताना अगदी किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचलो. काय झालं कोणास ठाऊक, माझ्या मित्राचा त्याचा पाय घसरला आणि त्या मागे मी होतो. आम्ही घसरत सगळे असे खाली आलो आणि आता वाटलं की आपण इथे आता आपला मृत्यू आला. पण तिथे एका छोट्याशा झाडानं मला आधार दिला. आम्ही ते थांबलो आणि परत आम्ही किल्ला जाऊन वर बघून आलो. पण मग मृत्यूचं भय नाही वाटत मला आजही वाटतं. म्हणजे 80व्या वर्षी मी पाटणजवळचं एक जंगल आहे त्या जंगलात गेलो तर तिथे 2-3 बायका दूध विकायला म्हणून गावाच्या चाललेल्या होत्या बाहेर. मी त्यांना विचारलं की तुम्हाला जंगलात असं एकटं जाताना भीती वाटत नाही, कारण तिथे वाघ आहेत, व्याघ्र प्रकल्प आहे आणि बाकीचेही प्राणी आहेत, बरं मोठे मोठे साप आहेत, त्यांची भीती. तर म्हणाल्या नाही आम्हाला वाटत. म्हटलं का वाटत नाही. म्हटल्या बाळा तुला सांगते म्हणल्या आमची जी जनावरं आहेत ही जनावरं आम्हाला प्रोटेक्ट करतात. म्हणजे समजा कुठून जर आवाज आला, डरकाळीचा आला किंवा प्राण्यांचा आणखी कुठला आला तरी गायी म्हणा या आमच्या भोवती गोल उभा राहतात आणि आमच्यापर्यंत प्राण्याला येऊ देत नाहीत. मी म्हणालो जर प्राण्यांना हे कळ असेल आणि यांना मृत्यूचं भय नसेल तर आपल्यालाच कशासाठी मृत्यूचं भय. आणि तो येणार आहे तोपर्यंत चांगलं करता येईल तेवढं आपण करायचं. आणि म्हणून मी ठरवलं की नाही मृत्यूला भ्यायचं नाही, आपण जायचं. अगदीच म्हणजे तुमच्या म्हणजे जंगल सफारी असू दे किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही साहित्य लिहित गेला, पण पाश्चात्य संस्कृतीमधलं किंवा विचारवंतांवरती लिखाण करण्याची प्रेरणा कुठून मिळाली मग तुम्हाला? PhD झाल्यानंतर काय झालं, माझ्याकडे काही विद्यार्थी त्यांच्या डॉक्टरेटसाठी येत होते अभ्यासाला. त्यांना मी वेगवेगळे विषय देत होतो आणि एक विषय देत असताना चायनीज एक कादंबरी माझ्या वाचनात आली, सोल ऑफ माउंटन. आणि मग माझ्या लक्षात आलं की या कादंबरीतला जो तात्विक भाग आहे हा भारतीय संस्कृतीशी भारतीय विचाराशी कुठेतरी तो जवळच आहे. आणि त्या विचाराने मी प्रभावित झालो आणि त्याच्यानंतर मी पाश्चात्य साहित्य खूप वाचलं. खूप म्हणजे मी प्रचंड माझी स्वतःची एक मोठी लायब्ररीज केली. ती सगळी पाश्चात्यमधनं प्रतिसाद झालेली मोठ्या प्रमाणात इंग्रजीमधली पुस्तकं आहेत. आणि ती वाचल्यानंतर असं वाटलं की प्रत्येक कादंबरी ज्या कादंबरीला पारितोषिक मिळालेलं आहे त्या कादंबरीमध्ये वेगळेपणा काहीतरी आहे. हा जो वेगळेपणा आहे ना हा आमच्या वाचकांपर्यंत जाऊ द्या, त्यांना कळू द्या की साहित्य म्हणजे केवळ कथा कादंबऱ्या आपल्या इथल्या नाही तर त्याच्यापेक्षा असं वेगळं काहीतरी त्यांनी मांडलेलं आहे. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन त्यांनी विकसित केलेला आहे आणि तो लोकांपर्यंत जावा, तो वाचकांना कळावा, समजावा. कारण इंग्रजी फारसं आपण वाचत नाही, पण वाचलेलं आपण जे वाचलेलं ते थोडंफार तरी त्यांच्यापर्यंत पोहोचावं हा मी प्रयत्न करण्यासाठी लिहित गेलो. आणि मला वाटते 2019 ते 22पर्यंत म्हणजे 5 वर्ष सलग मी बेळगावच्या तरुण भारतमध्ये साहित्याचे पश्चिम रंग नावाचं फार मोठं एक सदर चालवलं. कंटिन्युअस 5 वर्ष चालवलं आणि त्याची मग 3-4 पुस्तकं झाली. म्हणजे विश्व साहित्यातील अक्षर लेणे, आकाश, शब्दप्रभू हे सगळी पुस्तकं त्यातून निर्माण झाली. आणि त्या प्रत्येक लेखकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मग मी त्यांचा अभ्यास करायला आलो. या माणसांना साहित्यिक पारितोषिक इतक्या मोठ्या म्हणजे पातळीवरचे मिळतात आणि आपल्याला का नाही मिळत किंवा आपल्याकडे ती हे का होत नाही भावना. तर लक्षात आलं की त्यांचा अनुभव विश्व हे प्रचंड आहे आणि वेगवेगळ्या स्तरावरचं आहे. म्हणजे केवळ एकच जीवन जगताना अवतीभोवतीच्या जीवनात ते रमले असं नाही. ते समुद्रात गेले, समुद्राचे त्याने अनुभव घेतले. समुद्राचे अनुभव घेतल्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या पायाला म्हणजे माशाने असं चावलेलं आहे हे अनुभव घेऊन मग त्यांनी ते लिहिलं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा जिवंतपणा आला आणि त्यांना ते जाणवलं की हे आहे जीवन. आणि ते मांडल्यानंतर त्यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान आपल्याला कळतं. आणि मग मी म्हटलं की हे आपण मराठीमध्ये आपण लिहावं आणि लोकांपर्यंत पोहोचावं.
म्हणून तो 5 वर्ष मी लेखनाचा प्रयत्न केला आणि आजही वेगवेगळ्या मासिकात मी लिहितो. वेगवेगळ्या वसंतसारख्या, आरतीसारख्या साहित्यिक मासिकातून लेखन लिहित असतो मी. पण ते अनुभव माझे वेगळे होते आणि मग असं वाटायला की आपण साहित्य लिहित असताना आपल्याला एकदम तसं काही लिहिता येणार नाही, कारण त्यांचे अनुभव विश्वच मोठं आहे. पण प्रयत्न तरी करायला काही हरकत नाही. अगदीच. आणि म्हणून मी ते डार्कनेस कॉन्कसकडे वळलो आणि असं ठरवलं की इथे प्राणी विश्व वापरायचं. 2 कल्पना होत्या. नावं वापरली की कुणाला तरी हे माझ्यावर लिहिलं, मी तिथे आहे, आणि टीकात्मक माझा अनुभव वाटायला आहे, लागेल. टीका चालू होईल, पण त्यांना विनाकारण मानसिक त्रास होईल. त्यापेक्षा म्हटलं प्राण्यांना केलं की ते प्राणी काही तक्रार करणार नाहीत. म्हणून माकड हा बुद्धिवादी प्राणी धरून मी त्याला त्याच्यातला नायक केला आणि तो नायक आदर्शवादी आहे, आशावादी आहे. त्याला वाटतं की जरी आजूबाजूचं सारं विश्व वाईट झालं असलं तरी आपल्याला ते बदलता येईल. कदाचित ते आपण बदलू शकू. आपण नाही बदलले ते पुढची पिढी बदलेल. म्हणून तो जगत असतो, सगळे अपमान सहन करत असतो आणि शेवटी त्याला कळतं की नाही, आपण हे बदलू शकत नाही. म्हणून शेवटी सारं विश्वच ते परत भूकंपामध्ये नष्ट होतं, असं मी ते दाखवलं. कारण आदर्शवाद ऐकायला, वाचायला हा फार चांगला असतो. वास्तव जीवनामध्ये आदर्शवाद फारसा आणता येत नाही, हे त्याच्यातून मी दाखवायचा प्रयत्न केला. आणि ते कादंबरी वाच, त्याच्यावरती टीकाही म्हणजे काही झालेली. पण मला आनंद वाटला की आपण लिहू शकलो, त्याचे काही अनुभव मोठ्या प्रमाणामध्ये मांडू शकलो. त्यानंतर दुसरी कादंबरी मी लिहिली, ती साधारणतः व्यक्तिगत जीवनावरती आहे. की त्या बाई अशा गायिका असतात आणि गायिका झाल्यानंतर त्यांचं एक रिटायरमेंट एज येतं. त्यांचा विवाह वगैरे त्यांचा काही झालेला नसतो आणि मग ते आत्मलक्ष होतात आणि त्यांना वाटतं आपल्याला आपण आयुष्यात काय मिळवलं, हे आपण कला जपली, मोठे झालो, गायक म्हणून प्रसिद्ध झालो, लोकांनी आपलं कौतुक केलं, पारितोषिकं मिळाली, पण अंतर्मनामध्ये काय मिळालं मला? मी एकटीच राहिले आणि ते सुद्धा दुःखी झाले, काहीच मला करता आलं नाही. ह्या झगडा जो आहे हा त्यांचा, म्हणजे मला काही मिळालं नाही, मला काही मिळवता आलं नाही किंवा समाधान मला लाभलं नाही, त्याचा शोध घेण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे मनाचा, तो मी त्या कादंबरीमध्ये मांडायचा प्रयत्न केला. आणि ती कादंबरी नुकतीच पेंग्विननं प्रकाशित केलेली आहे. अरे वा. म्हणजे तिसरी कादंबरी आहे गझल विथ नो वर्ड्स म्हणून. ती साधारणतः वेगळ्या या पातळीवरच आहे, पण ती अजून आली नाही. ऑलिम्पिया नावाचं दुसरं पब्लिकेशन आहे इंग्लंडमधलं, त्याने ते कदाचित या महिन्याअखेर ते प्रसिद्ध होईल. पण त्यातही मी आज म्हणा, आणि हे सगळे अनुभव मला या पाश्चात्य साहित्यातून मला मिळालं. म्हणजे असं वाटलं की नाही, त्यांचं जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. ते साहित्य निश्चितपणे आहे, पण ते साहित्य मनाला कुठेतरी आत्मलक्ष करणारं, मनाला काहीतरी देणारं आणि तात्विक विचाराचा काहीतरी आधार देणारं आहे, हे मला जाणवलं. आपली बरीच म्हणजे दोन्ही पुस्तकं इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली आहेत. होय. तर त्याच्याबद्दल मला अनुभव ऐकायचा. म्हणजे एकंदरीत मी आता पुस्तकांबद्दल ऐकलं, जेव्हा प्रकाशित होणं किंवा ती प्रोसेस नेमकी काय होती? प्रकाशकांना म्हणजे मला असं होतं, आनंद वाटतो की आपल्याकडचे प्रकाशक आहेत, नामवंत आहेत, उत्कृष्ट आहेत, चांगली पुस्तकंही निर्माण करतात. पण ज्यावेळा मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना म्हटलं की बाबा माझी अशी इंग्रजी पुस्तकं आहेत, तर त्यांनी ती स्वीकारली. ते म्हटलं ठीक आहे, आपण हे प्रकाशित करू. त्यांचा जो माझ्याशी व्यवहार होता तो अत्यंत स्वच्छ होता आणि मला असं वाटलं की आणि कोणतेही पुस्तक काढत असताना ते अत्यंत दक्षता घेतात, हे त्यांचं मला कौतुक वाटलं. म्हणजे पुस्तक लहान आहे, मोठ्या लेखकाचं आहे, लहान लेखकाचं आहे, असा काही भेदभाव त्यांनी केलेला मला जाणवला नाही. जेव्हा माझी तिन्ही पुस्तकं आली तर तिन्ही पुस्तकाच्या वेळेला त्यांनी अत्यंत खूप वेळ देऊन मला सांगून, मला त्यांना जे पाहिजे ते कल्पना मांडून माझ्या कल्पनेला आकार देत फार सुंदर सहकार्याने ते झाली. अर्थात ती इंग्रजीमध्ये होती, तेथे प्रसिद्ध झाल्याचा मला म्हणजे आनंद वाटतो की त्या लोकांपर्यंत ते पोहोचले. त्यांना काहीतरी वाटेल की बाबा वेगळेपणा असेल तर ते सांगतील, पण मला इच्छा होती आणि ती मी सफल केली. ज्यावेळी मी शिकत होतो त्याच वेळा मी असं ठरवलं की एक तर आपण डॉक्टर व्हायचं, मेडिकल, पण त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती.
त्यामुळे मग मी आर्ट साईडकडे गेलो आणि मग ठरवलं की इकडंच आपण PhD व्हायचं आणि असं काही करायचं की आपलं पुस्तक झालं पाहिजे. त्यामुळे मी झालं, याचा मला खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. सर, इतिहास साहित्याचे अवकाश किंवा शब्दप्रभू असू दे किंवा अक्षरलेख, यातून आपल्याला काय लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं? म्हणजे लेखक म्हणून तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? नाही, ती जी पुस्तकं आहेत ती या पाश्चात्य लेखकांच्यावरतीच आहेत. मला असं म्हणायचं आहे की या पाश्चात्य लेखकांनी अनुभवलेलं विश्व जे आहे तसंच आपल्याला इथे अनुभवायला मिळणार नाही. आपलं विश्व वेगळं असेल, परंतु ती वृत्ती आपण स्वीकारायला हरकत नाही. बरोबर. आणि त्यांची विचार करण्याची धाटणी जी आहे किंवा त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. अगदीच. आपण सारखंच जर निराशपणाने बघायला आलो तर जीवनाकडे निराशाच आहे. पण आपण जर थोड्याशा आशावादीकडून जीवनाकडे बघायला आलो तर निश्चितपणे आपल्याला आशावाद दिसेल. आणि ही पुस्तकं त्याच्यासाठीच मी लिहिलेली आहेत की आपल्याला काहीतरी चांगलं करता यावं, त्याला ती एक प्रेरणा ठरावी म्हणून ते प्रेरणेसाठी लिहिलेली पुस्तकं आहेत. अच्छा. आणि ती होईल असा माझा अंदाज आहे. नक्कीच. सर, आजच्या साहित्याकडे बघताना आपल्याला काय वाटतं आणि नवोदित लेखकांनी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला आत्तापर्यंतच्या अनुभवातून? नाही, आजचे साहित्य सकस आहे, चांगलं आहे. तेही म्हणजे विचार करण्याच्या पातळीवरती आहे. पण लेखकाने आपला अनुभव विश्व वाढवलं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव त्यांनी घेतले पाहिजेत, त्याचा त्यांना उपयोग होणार आहे. कारण तुम्ही जितके अनुभव विश्व वाढवाल त्याचा वापर तुम्हाला लेखनामध्ये करता येईल आणि लेखनाची व्याप्ती तुमचा परीघ वाढेल आणि तुम्हाला आणखी काही अनुभव वेगवेगळे येत राहतील की ज्याचा समाजाला त्याचा उपयोग होईल. तर त्यांनी अनुभव विश्व वाढवण्याकडे अधिक लक्ष दिलं तर बरं होईलच. अगदीच. वयाच्या 81व्या वर्षी एवढी ऊर्जा, जंगल सफारी असू दे, लेखन असू दे, हे नेमकं काय, गुपित काय आहे? नाही, मी ठरवलेलं आहे की जोपर्यंत आपण माझे हातपाय हलतात तोपर्यंत मला थांबायचं नाही, काही अडचणी येऊ देत. आणि मग मी रिक्षा घेतली आणि जवळजवळ गेली 25 वर्ष सगळा महाराष्ट्र मी जवळजवळ रिक्षाने फिरलो. सगळा महाराष्ट्र फिरलो, डोंगरदऱ्या, आणि रस्त्यावरून नाही तर मी आड रस्त्याला गेलो. म्हणून मी ते आडवाटेवरचा इतिहास नावाचं जे माझं पुस्तक आहे, इतिहासाकडे वळण्याचं कारण तेच होतं की वेगवेगळी मंदिरं जी आहेत, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, यांच्याकडे कोणी जात नाही. आपण म्हटलं याचा आपण अभ्यास करायचा. आणि मग मी त्या अभ्यासाच्यासाठी फिरायला लागलो. आणि मला इतका आनंद झाला की किती इतिहास आपला दडलेला आहे की जे मंदिर कोणी बांधलं हे आपल्याला कळत नाही, पण मंदिर आहे, लोक तिथे जातात, पूजा करतात, त्यांच्या श्रद्धा आहेत, त्यांच्या भावना आहेत. मी जिथे काही आता जंगलं आहेत तिथे पूर्वी गावं होती, तर त्या गावातली मंदिरही मला पाहायला मिळाली. त्याच्यावरती मी पुस्तकही लिहिलं, आडवाटेवरचा इतिहास म्हणून. तो कोल्हापुरातच आपला प्रसिद्ध झालं. त्याच्यामध्ये हे छोटे छोटे भाग आहेत, पण ज्याला इन्फॉर्मेटिव्ह रिसर्च म्हणजे माहिती वजा असं संशोधक जे आहे ते मी करायचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी मी आजही फिरतो. मी कोकणात फिरतो, पश्चिम महाराष्ट्रात फिरतो, मुंबई पुणे या बाजूलाही जातो, कर्नाटकच्या काही बाजूला गेलो आणि नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि जे आपल्याला म्हणजे माहीत नाहीत, बऱ्याचशा काय आपण फारसं जात नाही कुठे, पण आणि अनुभव, जंगल डोंगर चढताना जे अनुभव आले की रिक्षावर जात नव्हते पण आम्ही दगड लावून अशी रिक्षा नेलेली आहे. म्हणजे इतक्या अवघड ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो. आणि त्याला एकच कारण की माझा रिक्षावालाही माझ्याबरोबर कायम प्रामाणिकपणे तो मला साथ देत राहिला. म्हणून आजही मी ती ऊर्जा आहे माझी की मी आजही त्याला घेऊन जाऊ शकतो आणि अशी वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव घेऊ शकतो. येस सर, मी तुमच्या पुस्तकांबद्दल आपण गप्पा मारतोच आहे, पण आगामी पुस्तकाबद्दल मगाशी एक थोडक्यात आपल्याकडे संदर्भ आला, तर त्याबद्दल मला ऐकायचं की आता नेमकं कुठलं नवीन पुस्तक येत आहे? एक इंग्रजी कादंबरी मी म्हणालो तुम्हाला, गझल विथ नो वर्ड्स नावाची आहे, की ज्याच्यामध्ये 30 अशी गायिका आहे आणि ती आत्मलक्ष झाली, शेवटच्या स्टेजवरती आहे. आणि ती असं म्हणते की जीवनात आपण साहित्य संगीत केलं पण मनातले भाव मनातच राहिले, मला ते व्यक्तच करता आले नाही आणि व्यक्त करण्याची वेळच निघून गेली. आणि आता ती वेळ नाही, मग आता चिंतनामध्ये वेळ घालून चला आपण मनाचा शोध घेऊया म्हणून ती शोध घ्यायला बाहेर पडलेली आहे. अशी ती कथा आहे. ती माझ्या अंदाजाने या 1-2 वेळा ती बाहेर येईल. मराठीमध्ये 2 कवितांचं एक पुस्तक आहे
हे पूर्वी कविता लिहिलेल्या आहेत. हां. त्या कविता वसंत मासिकामध्ये वगैरे असे छापून आलेले आहेत. त्यांचं एक आता आहेत माझ्याकडे, त्याचं एक कलेक्शन म्हणून केलेलं आहे, ते येतील. त्यानंतर कथा काही लिहिलेल्या आहेत. तरुण भारतमधून मी कथालेखनही केलेलं होतं. त्या 22 कथांचं ते पुस्तक नुकतंच बाहेर येईल. नंतर आडवाटाचा इतिहासाचा दुसरा भाग, म्हणजे जवळ 101 लेख आहेत त्याच्यामध्ये, की ती अशीच मंदिरं वेगळी दुर्मिळ आहेत, की त्यांचं बांधकाम वेगळं आहे त्यांचं. त्यासाठी मॅडम, म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की मी वयाच्या 17व्या वर्षी पर्शियन भाषा शिकलो, बाप. MA केलं. हां. त्याच्यानंतर इंडॉलॉजी केलं, म्हणजे आर्किओलॉजी केलं, आयकॉनोग्राफी केलं, म्हणजे मूर्तिशास्त्राचा अभ्यास केला, आर्किओलॉजीचा अभ्यास केला. त्यानंतर मोडी शिकलो. हां. इंग्रजी तर येतच आहे, मराठी तर माझीच भाषा आहे. तर याचा सगळा उपयोग मला तिथे झाला. अशा कितीतरी गोष्टी मला या फिरण्यामध्ये वेगवेगळ्या पातळीवर पाहायला मिळाल्या. काही मंदिरांचं, काही ठिकाणी आपण म्हणतो की बाबा हे स्वयंभू मंदिर आहे, तर त्याचा अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला. वा, स्वयंभू म्हणजे नेमकं काय? काय? हां. त्या गावातल्या वृद्ध लोकांना, त्या गावातले काही कागदपत्र मिळाले तर, किंवा गप्पा मारताना त्यांच्याकडे गोष्टी असतात. अर्थात त्या आख्यायिका आहेत, बरोबर. पण त्या आख्यायीचा आधार धरून आपल्याला इतिहासाकडे जाता येईल, म्हणून ते मी माझ्या पुस्तकातही मांडलेलं आहे. काही आख्यायिका आहेत, गोष्टी कदाचित खोटे असतील, पण कुठेतरी खऱ्याचा धागा त्याच्यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाकडे जाता येईल. आणि तो दडलेला इतिहास वेगवेगळ्या दगडाने बांधलेला आहे, वेगवेगळ्या काळांमध्ये बांधलेला, तो पाहता येईल. एकाने मला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या पटणं शक्य नाही आपल्याला, पण मी ते लिहून ठेवल्या, कारण का ती आख्यायिका आहे, त्यांनी जपलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे कुठंतरी ते सत्य असणार आहे की जे या मंदिराशी संबंधित आहे. अगदी. असं खूप आनंद होतो. नाही, अगदीच प्रवास आणि एखाद्या गोष्टीकडे अभ्यासू वृत्तीने बघितले की हळूहळू बदल व्हायला लागतो. म्हणजे ती लगेच श्रद्धा बदलणार नाही, पण निदान एक्सेप्ट करण्याची एक प्रोसेस तरी सुरू होईल. आणि तीच गरज आहे, तीच गरज आहे. आज आपण बुद्धिवादी आहे, सगळ्यांनीच व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. अंधश्रद्धा सुरुवात तरी झाली पाहिजे, जेणेकरून अंधश्रद्धा कमी व्हायला मदत होईल. कमी झाली पाहिजे. सर, आतापर्यंतच्या आपल्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, मला एक म्हणजे आनंदही वाटतो की आपण इतकी वर्षे जगलो, पण खंत अशी वाटते की खूप राहून गेलं, करायचं खूप राहून गेलं. मी आता पाहताना असं वाटतं की 25% सुद्धा मला काही करता आलं नाही, की जे आपल्याला करायचं होतं, आपण जे ठरवलं होतं की ते अजूनही करू शकत नाही. मग मी ठरवलं की 25% केले, आपण 50%कडे तरी जाऊया. म्हणून मी थांबायचं नाही, विश्रांती घ्यायची नाही असं ठरवलं. आपण फिरत राहायचं, आणि कुठे होणार आहे, काही होणार आहे, ते होणारच आहे. ते घरातही होणार आहे, बाहेरही होणार आहे. तर ती भीती न ठेवता नवीन काही आपल्याला शोधता येईल, नवीन काही पाहता येईल, नवीन काही. आता मला तिकडे अनंतपूरचा एक किल्ला त्याने सांगितला होता, त्या किल्ल्याकडे जाऊन आलो. अर्थात लांब आहे, पण मी जाऊन आलो. म्हटलं ठीक नाही, आपण थांबायचं नाही, कारण आपल्याला आपली इच्छा आहे की आपल्याला खूप करायचं आहे. आणि ही खंत मला बोचते, आणि तीच मला प्रेरणा देते की नाही, तू जा, तू हे केलं, आणखी काही करायला लागेल. लिहितो, लिखाण करतो. प्रेक्षकांना काय सांगाल आपल्या आतापर्यंतच्या प्रवासातून किंवा लेखनाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे आतापर्यंत, किंवा जे नवोदित लेखक होऊ इच्छितात, काय सांगाल? प्रश्न तुम्ही विचारला, पण इतका मोठा मी नाही की ज्यांना त्यांना सांगणार. पण माझ्या अनुभवावरून मला असं वाटतं की प्रत्येकानं थोडं निसर्गाकडे जाऊन उघड्या डोळ्याने बघून, आजूबाजूचं विश्व उघड्या डोळ्याने बघून, आपल्याला जे वाटायला आलं त्या जीवनामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आनंद तिथे आहे, फक्त आपण तो शोधायचा आहे. तो शोधण्याच्या वाटा वेगवेगळ्या असतील, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतील, पण त्या माध्यमातून ते करावं. आणि हे केल्याशिवाय नवीन निर्माण होणार नाही, आणि तरुण पिढीनंतर त्याच्यात अग्रेसर व्हावं ही माझी इच्छा आहे. अगदीच. धन्यवाद सर, आज तुम्ही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात, आणि तुमचा प्रवास सगळा अक्षरशः थक्क करणारा आहे. काय बोलावं मला समजत नाही आहे, पण मी एवढंच सांगेन की तारा न्यूजकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमची जी आहे प्रवासाची जर्नी, किंवा जे काही तुम्हाला राहून गेलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ देत, अशीच इच्छा. थँक्यू.
आणि तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल मी खूप सारे मनापासून धन्यवाद मागते. थँक्यू. नमस्कार. Yes. आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये प्रल्हाद कुलकर्णी हे आले होते आणि त्यांनी त्यांचा प्रवास, लेखनाचा प्रवास असू दे, जंगल सफारी आणि त्यांचा ओव्हरऑल आयुष्याचा प्रवास आपल्यासमोर मांडला आणि इतक्या बेधडकपणे मांडला. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटतो हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन मी विषय घेऊन येत असते ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.